आपण सगळेजण पाहतोय की आमच्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आज आमचे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सगळ्यांच्या आणि राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या घटक पक्ष असतील, लोकल आघाड्या असतील आणि आमचे आमदार असतील या सगळ्यांच्या सोबत बैठकीच्या निमित्तानं आले होते। बैठक आमची खेळीमेळीमध्ये झाली आणि जे जे मतदानाचे घटक आहेत, माढ्याचे आदरणीय साठे साहेब असतील, करमाळ्यामध्ये आमची मतं आहेत त्यासोबत असणारे सावंत साहेब असतील, आदरणीय जयवंत पवार साहेब असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारी बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, ही सगळी लोक आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एक मुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत। आज आपण पाहिला असेल पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारी नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली, म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेतेसुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले। त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।